हो, काय सांगाल आज सोसायटीमध्ये प्रचार सुरू होत आहे. नक्की त्या प्रचार कोणत्या बाजूने होणार आहे, कोणत्या विजनला आपण लक्षात घेऊन हा प्रचार करणार आहोत? पहिली तर गोष्ट एक आत्ता इथं आहे, प्रत्येक सोसायटीधारकांना आम्ही भेटतो आहे. प्रत्येक सोसायटीधारक हा एकच म्हणतो आहे, भाऊ ट्रॅफिकची खूप समस्या आहे. ट्रॅफिक प्रत्येकाच्या तोंडामधून एकच शब्द आहे, फक्त ट्रॅफिक आणि रस्ते एकदम रस्ता म्हणजे म्हणताच येणार नाही की पूर्ण त्याच्यावरती फुफुटा आहे त्या रस्त्यांवरती. रस्ता नाहीच आहे, डांबरच नाही आहे त्याला, तर रस्ता म्हणण्याचं हे नाही. की बारीक मुलं आत्ता सांगत होते की बाबा धूळ म्हणजे इतकी धूळ झालेली आहे की झाडांवरती आपण जरी झाड जरी आलं तरी असं वाटेल की ते पाणी आत्ता नाही का धुक्याचं पाणी पाहिजे, पण त्याच्यावरती धूळ आहे पूर्णपणे. येणाऱ्या इलेक्शनमध्ये काय विजन असेल? विजन खूप आहे आत्ता की ज्येष्ठ नागरिकांचं अण्णांनी आत्ता सांगितलं, ज्येष्ठ विरंगुळा आहे, बाकी आरक्षणं डेव्हलप नाही झालेली, गार्डन आहे. आता आपण स्मार्ट सिटी पाहतो आहे, स्मार्ट सिटी केलेली आहे. रस्ते ते काय झाले, छोटे झालेत आणि फुटपाथ मोठे झालेले आहेत. रावेतचा आमचा जो हँगिंग ब्रिज आहे त्याच्या बाजूला पाहिलं तुम्ही तर रस्ता एकदम अरुंद झाला टर्न मारताना, आणि फुटपाथ मोठे झालेले आहेत. आम्ही 6 महिन्यापासून 3 ते 4 वर्ष आलं पालिकेला निवेदन देऊन की आम्हाला विसर्जन घाट नाही. विसर्जन घाटाची अवस्था पूर्णपणे, विसर्जन घाट जो आहे आता 16-17 हजार लोकवस्ती झाली पुनवळीची, पण एकही तिथं विसर्जन घाट नाही. आज याच रस्त्याला अनुसरून, या समस्यांना अनुसरून स्थानिक नागरिक आणि सोसायटी धारकांना काय आवाहन करावं? एकच आव्हान करणार की बाबा एक नव्या चेहऱ्यांना आम्हाला संधी द्या. येत्या 15 तारखेला तुम्ही मशाल चिन्हासमोरील बटन दाबून चेतन अण्णाला आणि मला प्रचंड मतांनी विजयी करून पालिकेत पाठवायच्या समस्या त्यांच्या असतील त्याचं निवारण आम्ही 100% चांगल्या प्रयत्नाने करण्याचा आम्ही प्रयत्न करू.